कोणी नाही आहे. हे बघा गेली ती माणसं. तुम्ही शांत व्हा. तुम्ही घ्या पाणी. काय पाणी प्या तुम्ही. हळू. वाघमारे कोण असतील ही माणसं? माहित नाही सत्या. मी सकाळी घरातून निघाले ना, मला असं वाटलं की कुणीतरी माझा पाठलाग करते. मी चकवा दिला त्यांना. सत्या, त्या माणसानं कुणाला तरी फोन लावला आणि मग अजून माणसं आली. माहित नाही कुणाची माणसं, पण ती 100% तुझ्यासाठी आली होती. सत्या, काहीतरी गडबड आहे. वाघमारे, मला असं वाटतं की ती ठाकूरची माणसं असतील. त्या ठाकूरनंच तुमच्या मागावरती माणसं पाठवली असतील. काय माहिती, पण आपण सावध राहायला हवं. आता आपण नाही वाघमारे, तुम्ही जास्त सावध राहायला पाहिजे, कारण आता सगळ्यांचं लक्ष तुमच्यावरच असेल. बर, बघू. मी डबा आणलाय, 2 घास खाऊन घे. नाही नको आहे मला. खाऊन घे गप. इच्छा नाही माझी. वाघमारे, मला ना राहून राहून सारखं वाईट वाटतंय बघा. अहो, एवढं मोठं संकट आलंय आपल्यावर. लई वाटतं तुमची साथ द्यावी, पण मला काहीच करता येत नाही. इथं लपून बसावं लागते. त्याचा ना लई राग येतोय मला. हा, आता पण मला तुमची काळजी वाटत होती म्हणूनच मी बाहेर आलो. तेवढं तुम्ही आला. सत्या, तू मला वचन दिलं होतंच नाही इथनं बाहेर पडणार नाही, मग का पडलास इथनं बाहेर? वाघमारे, मला तर असं वाटतंय ना की त्या ठाकूरला जाऊन डायरेक्ट भेटावं आणि त्याला म्हणावं, तुला काय करायचं ते कर बाबा. गोळ्या घालायच्या तर गोळ्या घाल, पण संपव एकदाचा विषय. सत्या, माझा नवरा वाघ आहे, वाघ. तो लढणार आणि जिंकणार. मला काही सत्या भाऊजींचं वागणं आवडलेलं नाहीये. वागणं आवडलंय म्हणजे? सपने, तू जरा काय डोक्यावर पडलीस काय ग? परिस्थितीची तुला अजिबात जाणीव नाही, माहितीये का? हा, असू दे असू दे, मला व्यवस्थित जाणीव आहे. आणि तुझं काय रे? काय झालं तरी स्वतःच्या भावाचीच बाजू घेणार आहे शेवटी. अरे, आता माझा सख्खा भाऊ आहे म्हणलं तर त्याचीच बाजू घेणार ना मी. हा, मग मम्मीची बाजू दिसत नाही होय? माझं काय? हा, मग आता एवढं पळून गेल्यानंतर भेटायला कोणाला गेले? सासूला. मम्मीचा विचार तरी आला का की बाबा काय करत असतील, विचार करत असतील, काळजीत असतील आपल्या, खाल्ला असेल का नसेल, कशाची काही काळजी नाही, गेले सासूला भेटायला. सपने, तू दोरीचा साप करू नकोस उगाच. हा, असू दे, मला नाही असल्या सवय दोरीचा साप करायची. तुलाच तसल्या सवय. बराबरच बोलती सपनी. सत्याने खरं तर मलाच भेटायला यायला पाहिजे होतं आधी, पण काही कारण असल्याशिवाय सत्य असं वागणार नाही. पण सत्याचं चुकलंच म्हणा, मलाच भेटायला यायला पाहिजे होतं आधी. काही चुकलेलं नाहीये सत्याच. माया, त्यासाठी आपलं कर्मही तसंच हवं. सत्य आणि मंजूला आजवर त्रास देण्यापलीकडे तू दुसरं काही केलेलं नाहीयेस. जरा विचार कर, किती सत्याचा नाईलाज झाला असेल, किती अगतिक झाला असेल ते. त्याला हे वाटलं की आपल्या आईपेक्षा आपली सासू आपल्याला समजून घेईल आणि म्हणून तिकडे गेलाय तो. बोलले चित्तरकार. जेव्हा तेव्हा बायको चुकीची दिसती, बाकी समजा जग बरोबर वाटतं. येऊ दे सत्याला, त्याला मी सतत जा विचारते आता. सत्य, हे बघ, तू सोबत असताना अख्ख्या जगाशी मी भांडू शकते, पण तू जशी हार मानलीस तर काय करायचं? मी कालच म्हणला होतास ना, मी तुझा आधार आहे. आपण दोघं पण एकमेकांचा आधार आहोत. तू अजिबात काळजी करू नकोस. आपण सही सलामत यातनं बाहेर पडू. 2 घास खाऊन घे. चल. नको मला. असं कसं नको? अहो, नको आहे वाघमारे. खा म्हणलं ना. थांब, खाऊन घे थोडं. नको आहे वाघमारे.
तू असं ऐकायचं नाहीस. थांब. अहो बघा हो. माझा नवरा जेवण झालाय, तुम्ही आला तर जेवणार म्हणते. आता काय? अहो काय करताय? चला चला. सांगते ना त्यांना बोलवते जेवायला, मग जेवशील व्यवस्थित. बसा इथं, बसा तुम्ही आधी, बसा आधी. अहो काय हो, तुम्हाला काही येडबीड लागलंय काय? मग गप खा, नाही तर खरंच त्यांना बोलवणार इथं. खातो. खरंच येड लागलं तुम्हाला. तुझंच येड लागले. वाघमारे, मला असं वाटतं की आता आपण तात्यासाहेबांची मदत घ्यायला पाहिजे. मी बी विचार केला होता तो. तुला काय वाटतंय, करतील ते आपली मदत? अहो करतील की. हे बघा, तात्यासाहेबांच्या मदतीनं आपण मुकादमाला शोधू शकतो, आणि एकदा का मुकादम सापडला की मी निर्दोष सुटेन ना. पण तुला खात्री आहे का ते करतील मदत? होय वाघमारे, मला 100% खात्री आहे. हे बघा, मी तात्यासाहेबांना भेटण्याचा प्रयत्न केला होता, पण ते शक्य झालं नाही. तुम्ही माझा निरोप तात्यासाहेबांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवा. ठीक आहे, बघते मी. आरोपी पळून जातो, तुमच्या नाका घालून पळून जातो. तुम्हाला खबर सुद्धा लागत नाही. चेष्टा करता माझी? हो साहेब, ते ठाकूर साहेबांचा हलगर्जीपणा आहे. माझं तू काय करतोस? हलगर्जीपणा तुझा सुद्धा आहे. सोडवा त्याला, शोधा त्याला. माझा अतिशय जीवाभावाचा कार्यकर्ता आहे, माझा सच्चा कार्यकर्ता आहे. काळाचा तुकडा आहे माझा. त्याला तातडीनं शोधा. माझ्या काळजाला फार यातना होत आहे. त्याला शोधल्याशिवाय मला तोंड दाखवू नका. आणि हीच गोष्ट तुमच्या वरिष्ठांना सांगा. हो हो साहेब. आता काय बक्षीस देऊ? हा? चाल. हो. अरे मंजू, कसं येणं केलं? हा खुसपुटे इथं कशाला आला असेल? माहिती काढायला आला असेल का सांगायला? सत्या कुठे ही माहिती तात्यासाहेबांना सांगितली तर ती इथून फुटू शकते. आणि पीए पासून तर तात्यासाहेब काहीच लपवत नाहीत. नको नको, आत्ताच तात्यासाहेबांना सत्याबद्दल सांगणं योग्य नाही. मंजू, अगं कसला विचार करते? कुठे हरवलीस? काय चाललंय डोक्यात? नाही, काय नाही. तुला मला काही सांगायचंय का? नाही, या बापाला भेटायला आलीस का? सहजच आले अहो भेटायला. बरेच दिवस झाले, अजून सत्याचा काय पत्ता लागला नाही. म्हणलं भेटावं तुम्हाला. अरे बरं झालं आलीस. आलं पाहिजे, बोललं पाहिजे, मन मोकळं केलं पाहिजे. मन मोकळं केलं की कसं बरं वाटतं. तुला मला खरंच काही सांगायचं नाही? नाही तात्यासाहेब, तुम्हाला भेटावं वाटलं म्हणून आले होते. येते मी. ही खरंच फक्त मला भेटायला आली होती की हिला मला काहीतरी सांगायचं होतं? सर, हे बघा.
आता याची आपल्याला खूप मदत होणार आहे. काय झालं? काही नाही. तुला यायला एवढा उशीर का झाला? मी एका कामात अडकले होते म्हणून लेट झाला. पण तुम्ही काय करत होता आता? काय लपवताय माझ्यापासून? सांगा ना. भारती मॅडम, लॅपटॉप द्या. हा सर. मंजू, हे बघ. काय झालं? एवढं काय अर्जंट काम होतं? अरे बोला, काय झालं सांगा. सर, हा फुटेज बघा. सर, हा जो सरळ रस्ता जातो ना, तो कोर्टाकडे जातोय. त्या दिवशी ठाकूर सर सत्याला घेऊन कोर्टाकडे नाही गेले सर. तर त्यांची गाडी डाव्या बाजूला वळाली आहे, हे बघा. आणि तो रस्ता कोर्टाकडे जात नाही सर. तिकडे सुनसान जागा आहे सर. एक्सलंट. हे फुटेज कोणी शोधलं? मी सर. ग्रेट जॉब, वंडरफुल. तरी मला वाटलंच होतं काहीतरी गडबड आहेच. सत्यजित राव असं पळून जाणं शक्यच नाहीये. राईट सर. आणि आता सत्यजित रावांना शोधायचं असेल ना, तर आपल्याला आधी हे शोधावं लागेल की त्या दिवशी नेमकं असं काय घडलं की सत्यजित रावांना पळून जावं लागलं किंवा गायब व्हायला लागलं. एकदा ते सापडलं ना की सत्यजित राव लवकर सापडतील आणि त्याच्यासाठी या क्लूचा फायदा होईल आपल्याला. राईट सर. आपल्याला सत्याला लवकरात लवकर शोधावंच लागणार सर. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे फुटेज तुमच्याकडे ठेवा. पण काही झालं तरी ठाकूरला याच्याबद्दल समजलं नाही पाहिजे. अजिबात नाही करणार सर. डोंट वरी. मंजू, हे बघ, काळजी करू नकोस. सत्यजित रावांना शोधायला ना आम्ही सगळे प्रयत्न कसून करू आणि लवकर सापडतील ते. आणि त्याच्यासाठी या क्लूचा आपल्याला उपयोग होईल. आणि ही गोष्ट लक्षात घे ना, आम्ही सगळेच तुझ्या बरोबर आहोत. थँक्यू सर, थँक्यू. चहा दे रे. काय मग म्हणजे ते कसं आहे सत्य दादा? मस्त. काय विचारलंस? सत्य दादा कसं आहे? मला काय माहिती कसं आहे. आता तर म्हणली की नाही तू मस्त आहे म्हणून. अरे मला वाटलं चहा कसा विचारलास, म्हणलं मस्त आहे. सत्याचं कुठं काय? मंजूत आहे, माझ्याशी तर कुठं बोलू नकोस. पण मला माहित आहे, सगळं माहित आहे. काय माहितीये तुला? म्हणजे सत्या दादा कुठं आहे हे 100% तुला माहित आहे. काय माहितीये तुला? अगं दुनियाची नाही पण आपल्या ताईची खबर तर ठेवावीच लागते ना. लय छान आहेस रे. मग हा विषय का? बर ऐक, ही गोष्ट कुणाला कळतं कामा नाही बघ. कुणाला सांगणार नाही असतो. कोणती? अरे हीच की. कोणती हीच की? सत्याबद्दल कुणाला कळतं कामा नाही. कोण सत्य? मी नाही ओळखत. कोण कोण सत्य मला नाही माहित. हे चांगलं.
हे बघा, मला सगळे अपडेट पाहिजेत, कळलं का? वाघमारे, सर केबिन मध्ये या, बोलायचं आहे. आत येऊ सर? सर बस. नाही नको सर. अरे बस, मी सांगतोय ना. घे पाणी. नाही नको, ठीक आहे. काय वाघमारे, नाही काही दिवस पोलीस स्टेशन मध्ये दिसला नाही तुम्ही, कुठे होतात? नाही, मौर्याला विचारलं तर मौर्यानं सांगितलं की तुम्ही काही दिवस घरीही गेला नाही. का? कुणी किडनॅप केलं होतं का सत्यासोबत होतीस? किडनॅप केलं होतं. वा 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 वा, म्हणजे पोलिसांना चांगले दिवस आले म्हणायचे. खंडणी किती मागितली होती? नाही, तुला किडनॅप केलं होतं ना, मग घरच्यांच्याकडे पैसे मागितले असतील. नाही. अरेच्या, कमाल आहे. नाही म्हणजे किडनॅपरने तुला किडनॅप केलं पण घरच्यांच्याकडे पैसे नाही मागितले? हा, नाही म्हणजे किडनॅपच केलं होतं का असंच? वाघमारे, सत्या कुठं आहे? मला माहित नाही सर, मी आधीच सांगितले. मग गुंडांच्या तावडीतून तुला कोणी सोडवलं? सुपरमॅन की स्पायडरमॅन? माझी मीच सुटले. वा 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 वा, म्हणजे शूरवीर निघालीस तू. हा, नाही तुला पुरस्कार दिला पाहिजे. तो मागच्या वेळी मिळाला होता ना, कुठला शौर्य मिळाला होता ना, तसा पुन्हा एकदा मिळाला पाहिजे. नाही मी काय म्हणतोय, त्यापेक्षा तुला प्रमोशनच मिळाला पाहिजे, नाही का? वा 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 वा. मला सांग वाघमारे, तुला जर किडनॅप केलं होतं तर तू पोलीस कंप्लेंट का नाही केली? ती कोण लोक होती मला माहित नव्हतं, म्हणून कंप्लेंट नाही केली. अगं पोलीस कंप्लेंट केली असतीस तर आम्ही त्या लोकांना शोधून काढलं असतं ना. एवढंही कमजोर समजू नको तू आम्हाला. सर, सत्याला शोधणं जास्त महत्वाचं आहे. हो, तेही बरोबर आहे म्हणा. नाही, सत्याला शोधायला थोडी दीर्घाई होते आमच्याकडून, पण 1001% सांगतो, तुला ज्यांनी किडनॅप केलं ना त्यांना आम्ही शोधून काढूच. मी येते, मला उशीर होते घरी. थांब थांब, जपून जा बरं. नाही काय, घरी जाता जाता तुला पुन्हा कुणीतरी किडनॅप केलं तर?
काय झालं? असं का बघताय? असं का बघताय म्हणजे? तू काय घरावर अंगूर फिरवायचं ठरविलंयस का? का आम्हाला समदेसनी जेलात पाठवून मगच तुझ्या जीवाला शांतता मिळणार आहे? हा अगं, आज पातूर आमच्या घरात हे असलं काय बी घडलं नव्हतं, ती तुझ्यामुळे घडलंय. काय झालंय? काय झालं? तुला खरंच ठाव नाही काय झालंय ती? का ठाव नसल्यागत करत्यास? आत्ते जर शांत बस की, का नुसतं तोंडाचा पट्ट्या चालूच. वय मम्मी, तू जरा गप्प बसतीस का? नाहीतर एक काम कर, तू आणि पप्पा उठा आणि तुमच्या रूम मध्ये जा. आऊ तिच्या मम्मी, काट्यान काटा कसा काढायचा हे तू मला शिकू नको. पप्पा, तू म्हणतोय ते बरोबर आहे, हेच तिला सांगतोय मी. त्याचा भाऊ बोली जागा होण्याच्या आधी आपण जाऊया तिथून. आऊ तुझ्या आऊट. काय झालंय सांगाल का नक्की मला कुणीतरी? आमरे, दीदी अगं तू घरात नव्हतीस ना, तर पोलीस आले होते आणि सत्यदाजींची चौकशी करत होते. काय? पोलीस आले होते? त्यांनी घराची झडती घेतली? नाही, ते सत्यजितराव इथं आले होते का? जर ते इथं आले तर त्यांच्याबद्दल आम्हाला कळवा असं म्हणाले. कोण कोण आलं होतं? दीदी 2 हवालदार होते. अजून? नाही म्हणजे घरात तर 2 जणच आले होते. असं कसं डायरेक्ट चौकशीला आहे? जर सत्या लवकरात लवकर सापडला नाही तर तात्यासाहेब आपलाच गेम वाजवतील. अरे कुठे दडून बसला हा सत्या? अजून हाताला लागेना. सगळीकडे छापे टाकून सुद्धा सत्याचा पत्ता लागला नाही. हो हो, अहो सांगितलं ना करूया म्हणून. साहेब ऐका ना, साहेब महत्वाची. मी करतो तुम्हाला 1 मिनिट ना फोन. साहेब असली मी महत्वाची बातमी घेऊन आलोय ना की तुमच्या डोक्यावरचं टेन्शन लगेच कमी होणार आहे. काय आहे? अहो असली खतरनाक न्यूज आहे की तुम्ही बोलू शकणार नाही. म्हणजे? अहो साहेब, मी आता बाहेर बघितलं ते वाघमारे आणि तो चहाच्या टपरीवाला उदारीवाला आपला पाप्या एकमेकांशी हसत खिदळत बोलत होते. मग त्यांना काय होणार आहे कुसपुढे? अहो साहेब, वाघमारे आणि पाप्या हसत खिदळत एकमेकांना टाळी देत बोलत होते. कुसपुटे, तुला काय म्हणायचं आहे ना ते मला कळलं असं बोल. एक मिनिट साहेब. अहो साहेब, मला सांगा, वाघमाऱ्याचा नवरा गायब असताना सुद्धा त्या पाप्यासोबत त्या हसत खिदळत टाळी देत बोलत्या. म्हणजे हे आश्चर्य करण्याजोगं आहे का नाही? बघा, थोडा विचार करा की. हा, मला सांगा, एखाद्या बाईचा जर नवरा गायब झालाय, पळून गेलाय, तरी सुद्धा ती अशी हसत खिदळत बोलत्या. अहो साहेब, याचा अर्थ काय आहे? मला 100% वाटतंय वाघमाऱ्यांना माहिती आहे सत्या कुठे. हा, त्या पप्याला पण माहिती आहे सत्या कुठे. हा, ऐका नाही बातमी. हो कुसपुटे, हा, ती वाघमारे दिसते ना तितकी साधी नाहीये. 1 नंबर चालाक आहे, चालाक. ती एवढी पण मूर्ख नाही रे. तिला नक्की माहित असेल की तू खिडकीतनं बघत असशील. जे करते ना ती सगळं नाटक आहे, नाटक. कळलं का? नाही कळलं? कुसपुटे, हा साहेब. ती दोघं दिसत आहेत? हो दिसतात की. एकानं आपल्या बायकोला जाळून मारलंय आणि दुसऱ्याने काय केलंय? अहो 4 दरोडे टाकलेत. मीच धरून आणलाय की त्याला. पण साहेब, तुम्ही हे काय विचारते? मला काय कळण झालंय. कळेल. ये बस इथं ये. काय झालं? अशी अचानक का आलीस?
हो मंजू वहिनी, तू मला भेटावं असं वाटत होते म्हणून आले बघा. ठीक आहे ना सगळं? होय ठीक आहे. मंजू वहिनी, आपल्या घरी पोलिसांनी छापा टाकला होता आणि सगळं घर अस्ताव्यस्त केलं होतं बघा. काय? कोण आलं होतं आणि असं कसं केलं त्यांनी? आम्हाला बी काहीच कळना बघा. ते ठाकूर सर ते पोलिसांना घेऊन अचानक घरात आले. काही बी न विचारता, काही बी न सांगता गुंडांसारखं घरात घुसून झडती घ्यायला लागले. घरच्यांनी त्यांना अडवण्याचा लई प्रयत्न केला बघा. कुणाचंच ऐकत नव्हते ते. असं कसं ऐकत नव्हते? सरची वॉरंट नसताना झडती घेऊ शकत नाही असं जर तुम्ही बोला असता तर ते घाबरले असते. अहो मंजू वहिनी, हीच गोष्ट जयदीप दादा त्या ठाकूर सरांना बोलायला गेला तर त्यांनी जयदीप दादाच्या कानाखाली वाजवली बघा. काय? होय. आणि कुणाला काही केलं नाही ना? बाकीचे सगळे ठीक आहेत ना घरातले? बाकीच्यांना कुणाला काही नाही केलं, पण घरातले सगळे टेन्शन मध्ये आहेत बघा. मंजू वहिनी, तुम्ही सत्यदादा लवकरात लवकर शोधा ना प्लीज. मला असं कळलं होतं का सत्यदादा तुमच्या घरी येऊन गेला होता. हा, मला पण कळलं असं. मंजू वहिनी, तुम्हाला खरंच माहित नाही का सत्यदादा कुठं आहे ते? मला लई काळजी वाटते बघा मंजू वहिनी. भीती पण वाटायला लागली. आपल्या सत्यदादाला काय होणार तर नाही ना? आपल्या सत्यदादाला काय झालं तर आम्ही ए बाळ सव्या, तुला तुझ्या बहिणीवर विश्वास आहे ना? मी तुझ्या सत्यदादाला काही नाही होऊ देणार. विश्वास ठेव माझ्यावर. मी त्याला काही नाही होऊ देणार. मी शोधून आणीन त्याला घरी. मला सांग, काय करतात ती दोघं? अहो निर्लज्जासारखे हसते ते. काय करतात? हे आहे, एकमेकांना टाळ्यात येत निर्लज्जासारखे हसते. घुसपुटे दोघं हे अट्टल गुन्हेगार आहेत. त्यांनी गुन्हा कबूलही केलाय. त्या गुन्ह्याची त्यांना शिक्षाही झाली आहे. तरी दोघं निर्लज्जासारखे हसतायत, एकमेकांना टाळ्या देत आहेत. पण आपल्यापासून काहीतरी लपवत असतील. नाही लपवत असतील. नाही सर. मूर्खा, तो पप्प्याने मंजू हसली काय तर त्यांनी आपल्यापासून काहीतरी लपवलं असा अंदाज मानशील? हा, सॉरी साहेब. अक्कल का घाण ठेवलीस का रे? हा, ऍक्टिंग करायचं नाही माझ्यासमोर. नाही साहेब. कळलं का? इतर लोकांना वेडा बनवत असशील पण मला नाही बनवायचं. कामात लक्ष घाल. का असं दाखवतोस मी काम करतोय साहेब? हा, दाखवतोस? नाही साहेब. चल निघ. अहो तुमच्याकडून मला लई शिकायचं. इतकं शिकायचं का नाही? म्हणजे कैदी कसंही पळून गेले ते. हो. नाही अहो काय पण काय बोलताय साहेब. मला वाटतंय तुम्हाला राग आलाय साहेब. मी एक काम करतो, मी एक कडक चहा आणतो बाहेर ना. कडक. पैसे देऊ? नाही अहो साहेब, मी देतो पैसे तुम्हाला चहा आणण्यासाठी. तुमच्यासाठी मी देणार पैसे, असं कसं म्हणताय तुम्ही? आणखीन एक सांगतो, हे असले फालतू पुरावे माझ्याकडे घेऊन यायचे नाहीत. कोण हसलं, रडलं, लपवलं, कळलं का? नाही अजिबात नाही साहेब. चहा आणतो मी लगेच कडक. तुम्ही बसा केबिन मध्ये. काय उगत चिडता तुम्ही मला का नाही? साहेब मला पण दोन. मला पण 2 कटिंग. दोन दोन दोन. मला दोन कटिंग. दोन कटिंग. तो कटिंग. ए धरा रे. कोण आहे तुम्ही? सोडा मला. सत्या कुठं आहे? सोडा मला. गप सांग, सत्या कुठं आहे? माहित नाही म्हणलं ना. सोडा मला. गप सांग. नाही तर तुझी नाही सोडणार. माहित नाही मला सत्या कुठं आहे. ते तरी अशी नाही ऐकणार. सोडा. सत्या कुठं आहे? हे धरीला जिथं नाही सोडायचं. बघ मेरे. वाघमारे, तुम्ही ठीक तर आहे ना? तुमची जी काळजी वाटते वाघमारे. असं वाटते की तुमचं चेहरा आत्ता बघावा.
पण ते शक्य नाही ना. तुम्ही ठीक तर ना वाघमारे? सत्या, सत्य ठीक असेल ना? ती माझं तिथं पोचली नसतील ना? मंजू, अगं अगं काय झालं? हा अगं काय झालं रडायला? शांत हो बघू, सांग मला काय झालं? काय दुखतंय का? हा लई वाईट स्वप्न पडलं आई. सत्याची लई काळजी वाटते. मला लवकर यातनं बाहेर काढलं पाहिजे. नको काळजी करू बाळा, सत्यजितराव लवकरच सुखरूप घरी परत येतील बघ. बाकी काय नाही, पण स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेव. पप्पा चहा आहे. माया, जयद्या, माया लवकर बाहेर ये. जयद्या, काय झालं? काय झालं पप्पा? म्हणजे अचानक का ओरडलं? अरे ही बातमी बघा पेपरला काय आली. बातमी? अरे देवा, हे म्हणजे अगं हे बघ, अहो हे बघ, म्हणजे हे बघ पेपर मध्ये सत्यदादाबद्दल काय छापून आलंय, वाच. सत्यजित सुर्वे उर्फ सत्या लॉकअप मधून पळाला.